गाइस हा माझा लास्ट व्लॉग राहणार आहे. हो बॅग पकडा लवकर. थांबा धीरे धीरे. आता सकाळी सकाळी आलो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. गेट बसवलं मंदिराला या ठिकाणी. मागे होतं तेव्हा जुनं गेट होतं, आता नवीन बसवलं. तर आता बसू थोडा वेळ मंदिरात. हे मंदिरावर आले की थोडा पॉझिटिव्ह वाईब्स वाटते. तर आजची सकाळची सुरुवात केली गजानन महाराजच्या मंदिरापासून. इकडं मंदिरात आले की मस्त वाटते पॉझिटिव्ह. या ठिकाणी चालू आहे भिंतीचं बांधकाम. मागे आलो होतं तेव्हा पण बनवलं होतं व्हिडिओ, तेव्हा पण काम चालूच होतं, आता पण चालूच आहे. तेव्हा बहुतेक इथपर्यंत आली होती भिंत, आता त्यांनी एवढी बांधली पुढे. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे गजानन महाराजच्या मंदिरापासून. तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये पाहू शकता. तर आज सकाळी उठून आलो इकडं मंदिराकडे. तर आता बसू थोडा वेळ मंदिरावर. फ्रेंड्स, इकडे जर आला ना मंदिरावर मला खूप चांगलं वाटतं, एकदम पॉझिटिव्ह वाटते. तर म्हणून सकाळी निघून आलो मी मंदिरावर जाण्यासाठी. आजचं एन्व्हायरमेंट पाहू शकता तुम्ही, क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे पूर्ण. आता तर पूर्ण पावसाळाभर पूर्ण रेनी सीझन असं एन्व्हायरमेंट राहणार आहे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी मस्त थंडी हवा सुटत आहे. इकडे जर आले ना फिरायला खूप एकदम फ्रेश हवा असते. मागे मी इकडं आलो होतो, तुम्हाला सांगितलं व्हिडिओ वगैरे बनवला होता ब्लॉग. तरी फिरण्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे. गाईज हा माझा लास्ट ब्लॉग राहणार आहे इथला जळगाव जामोदचा. कारण उद्या मी जाणार आहे यवतमाळला, तुम्हाला जर सांगितलेलं आहे. कारण माझी एक्झाम आहे. तर इफ पॉसिबल तर मी ब्लॉग अपलोड करणार जर बनला तर. नाही तर मग ब्लॉग जर नाही आला तर समजून जायचं की एक्झामच्या अभ्यासामुळे किंवा एक्झाममुळे माझा ब्लॉग बनवू नाही शकला. फ्रेंड्स, एक्झामच्या मदत ब्लॉगवर फोकस नाही करू शकत ना. कारण ब्लॉग बनवायला एडिट करायला अपलोड करायला भरपूर वेळ लागतो. म्हणून इफ पॉसिबल ब्लॉग येणार. जर मी ट्राय करतो 100% ब्लॉग यायसाठी. जर ब्लॉग नाही आला तर समजून जायचं की एक्झामच्या स्टडीजमुळे ब्लॉग नाही येऊ शकला. पूर्ण मंदिर खाली आहे गाईस. सकाळी पूर्ण मंदिर खाली राहते. ही श्रींची मूर्ती. तर आता दर्शन वगैरे करू. तर आता इथं बसू फ्रेंड्स थोडा वेळ, नंतर निघू. तर फ्रेंड्स, आता आलो वरच्या फ्लोअरवर 2 मंदिर आहे या ठिकाणी. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि श्रीरामांचं मंदिर. तर या टाईपमधले वरचं ओपन स्पेस आहे. मी इथं थंबनेल घेतला होता पप्पासोबत, तुम्ही पाहिलाच असाल तो ब्लॉग. शॉर्ट सर्किटमुळे झालं असं नाही. ज्या ठिकाणी प्लग राहते तिथून पूर्ण ब्लॅक झालेलं आहे सर्व. तर फ्रेंड्स, आता ऊन वगैरे आलेलं आहे. आता जाऊ घरी. तर या ठिकाणी आता आलं ऊन, पाहू शकता तुम्ही. आतापर्यंत बद्दलच होती, आता ऊन वगैरे आलेलं आहे. तर आता निघू घरी, कारण नाश्ता वगैरे बाकी आहे. मी घरून नाश्ता न करता ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केली, निघालो. तर आता जाऊ घरी. तर काय आता मंदिराला करू बाय आणि आता जाऊ घरी. फ्रेंड्स, यवतमाळवरून आल्यानंतर आपण परत मंदिरात येऊ, कारण इथं आल्यानंतर खूप चांगलं वाटते. तर गाईस, दुर्गा चौकात आलो, थोडं काम होतं. तर या ठिकाणी जाते पप्पासोबत. लसण 100 किलो, लसण 100 रुपये किलो. तर फ्रेंड्स, या ठिकाणी दिसली घोरपड. गेली ती गेली तिकडे, आली डबल वापस. हे या ठिकाणी घोरपड आहे. हो बॅग पकडा लवकर. थांबा धीरे. तर गाईज इकडे गेली ते गवतामध्ये घोरपड या ठिकाणी. तर गाईज या ठिकाणी आम्ही काल लावली होती मिरची झाडं लावले होते. 1 2 इथून इथपर्यंत ह्या जे 2 लाईनी दिसत आहे पूर्ण मिरची झाडं, तिथून इथपर्यंत. आणि हे पण लाईन मिरचीच आहे. 1 2 3 लाईन मिरचीच आहे. आणखी इथं पेरायचं बाकी आहे. इकडे काय लावतो पप्पा आता? चवडी फक्त याच लाईनमध्ये लावायची ना. तर आता इथे लावायची आपल्याला चवडी या ठिकाणी.
ते दाणे पडले याच्यावर माती ओढून घ्यायचे या टाईपमध्ये. हे जायला आता तिकडची बाकी आहे. तर गाईज या ठिकाणी दरवाजाजवळ जाईच्या फुलाचा गुच्छ दिसला. ऑरेंज कलरचे फ्लावर्स आहे. गाईज आता करत आहे जेवण. जेवणामध्ये आहे डाळ डेमशाची भाजी आणि वांग्याचं भरीत. बाहेर आलो कटिंग वगैरे करण्यासाठी. हे पाहू शकता स्कायवॉक. हे या ठिकाणी लोक वर चढत आहे. तर त्या ठिकाणी पेंट मारण्यात चालू आहे. पाहू शकता फ्रेंड्स क्रेनच्या मदतीने वर चढवलेलं आहे. जेवण वगैरे करतो आणि ब्लॉग एडिट करतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलची नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.